ज्ञानेश्वरी करण्यासाठी एकमेव साधन असेल तर तो 6वा अध्याय, आणि त्याचं नाव काय आहे? आत्मसंयम योग, किंवा याला कोणी ध्यानयोग म्हणतात, कोणी याला ध्यानयोग म्हणतात, तर कोणी याला अभ्यासयोग म्हणतात, तर कोणी याला आत्मसंयम योग म्हणतात. असा हा ध्यानयोग प्रत्येक माणसाला कुठलं ना कुठलं ध्यान असतोच. जन्माला आल्यापासून त्याच्या चित्तामध्ये कोणाला संसार चांगलं व्हा म्हणून ध्यान असतो, तो कोणाला आपला बंगला व्हा म्हणून ध्यान असतो डोक्यामध्ये, कोणाला नोकरी चांगली मिळावी, संसारातल्या सगळ्या वस्तूचं माणूस ध्यान करतो. प्रत्येक वस्तू माणसाला कमी पडली की त्याचं ध्यान चालू होतं. एखाद्याला चांगला ब्लॉक घ्यावा अशी इच्छा होते, मग त्याचं ध्यान चालू होतो, मग त्याचे पाय तिकडे पळतात. आपल्याला जास्तीत जास्त पैसा कमवायला पाहिजे, जास्तीत जास्त शिक्षण करायला पाहिजे, तर आपल्याला चांगली नोकरी मिळेल. तसंच जसं ध्यान आहे, जसं तुम्ही प्रपंचाचं ध्यान करता तसंच परमार्थाचं ध्यान आहे. पण परमार्थाचं ध्यान जे आहे ते आपल्याला संतांनी सांगितलेल्या मार्गातून जावं लागेल. कारण संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. संतच देव आहेत, प्रतिमा निमित्ताला आहेत. प्रतिमाचं पूजन करून आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये तसा भाव होणार नाही की जो संतांनी आपल्याला महावाक्याच्या द्वारे किंवा नामाच्या द्वारे किंवा उपदेशाच्या द्वारे आपल्याला जो काय ज्ञान दिलं जातो. देव काय बोलत नाही, तर चालणारा, आपल्याला ज्ञान देणारा, बोलणारा, आपल्याला आज्ञेत ठेवणारा प्रत्यक्ष सद्गुरू हाच आपला देव आहे. सद्गुरू कोण आहे? श्रीगुरू हाच आपला देव आहे. आणि श्रीगुरूची कृपा झाली तरच आपल्याला हे ज्ञान कळतं. श्रीगुरूची जोपर्यंत कृपा होत नाही, कारण ज्ञान गुह्य आहे. ज्ञान कसं आहे? गुह्य आहे. ज्ञान ओपन नाही आहे, उघडा नाही आहे ज्ञान. आणि लोक जे काही उघडा ज्ञान सांगतात ते ज्ञान फक्त संसार चालवण्यासाठी आहे. परमात्मा तत्वापर्यंत पोचवण्यासाठी जे ज्ञान असतं ते ज्ञान गुह्य असतं. म्हणून ज्ञान गुढ गम्य, ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ना आपल्याला हरिपाठात, ज्ञान गुढ गम्य, ज्ञान देवा लाधले आणि निवृत्तीने दिदले, म्हणजे गुह्य आहे ते. आणि ते मला कोणी दिलं? माझे श्रीगुरू निवृत्तीनाथांनी माझ्या हातात दिलं. तसं आपल्याला हातात देणारा गुरु मिळाला पाहिजे. आणि तो जो गुरु आहे तो आपल्याला काय सांगतो? तर सांगतो की तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याचं ध्यान करा. तैसा हृदयामध्ये राम लिहिलं की नाही, म्हणजे हृदयस्तु नारायण, भगवंत कुठे आहे? हृदयामध्ये. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आपल्याला एवढा सोप्पा सांगितलं आहे, पण आपलं तिथे लक्ष नाही. तर ज्याने हृदयामध्ये ध्यान केला त्याला भगवंत सापडतो. कारण हृदयामध्ये भगवंत कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये येऊन बसलेला आहे. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी, म्हणजे हृदय नावाच्या प्रदेशामध्ये भगवंत येऊन बसलेले प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. पण त्याची ओळख देणारा गुरु मिळत नाही ना आपल्याला. म्हणून आपलं काय होतं? आपला गोंधळ उडतो भक्तिमार्गामध्ये. आणि म्हणून आपल्याला आत्मसंयम योग जो आहे, आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं? आत्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. देवाऱ्यातला उठून देव वाचवेल का आपला जीव? देवाऱ्यामध्ये सगळे देव आहेत, पण एखाद्या माणसाचा जेव्हा देह ठेवायची वेळ येतो तेव्हा देवाऱ्यातला देव धावत येत नाही. देव कुठं? आपल्या आतमध्ये. तोच आपल्याला मदत करतो. त्याचं नामस्मरण असेल, त्याचं नाव घेतलं तर आपण तिथपर्यंत पोचतो. त्याचं नामच आलं नाही हृदयातल्या भगवंताचं, तर आपल्याला परत जन्माला यावं लागेल. पण परत जन्म आपल्याला मनुष्य मिळेल अशातली वार्ता नाही. जशी अंतिमती तैशी प्राणी गती. अंतकाली जशी माणसाच्या मनामध्ये जसे विषयांचे विचार येतील त्या विषयाला तो प्राप्त होतो.
एखाद्याला खाण्याची इच्छा झाली, मग जा वाघाच्या जन्माला. जशी वासना असेल वासनेपोटी जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून इथं ज्ञानोबारांनी जे काय आपल्याला गुह्य अर्थ सांगितलं आहे तो श्रवणाच्या माध्यमातून या 6व्या अध्यायातून आपल्याला पूर्णपणे कळेल. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे वंगरली, ही प्रतिपत्ती मिया गेली निष्कामाशी. त्या बोलांची मोठाली ताटे बनून त्यात मोक्षरस वाढून निष्कामी लोकांना हे ग्रंथरूपी मेजवानी केली आहे. आता इथे काय सांगतात, भगवंत जो ज्ञान आहे, भगवंत ज्ञान कोणाला सांगतो? अर्जुनाला सांगतो. आणि ही मेजवानी जी आहे ब्रह्मरसाची, ही त्या संजयाला आणि त्या धृतराष्ट्राला दोघांना ऐकायला मिळालेली आहे की भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद चालू आहे. जसं भागवतामध्ये कृष्ण आणि उद्धवाचा संवाद आहे, जसं रामदास स्वामी दासबोधामध्ये कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी यांचा संवाद आहे, तसं संवादातून हे ज्ञान होतं. ज्या वेळेला संवाद होतो, गुरु शिष्याचा संवाद, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद, येथंच बोललेला विशद भक्तिमार्ग. भक्तिमार्ग विषयांना शह देऊन, विषयांना बाजूला करून आपल्याला भक्ती करता येतो. आपल्या पिंडामध्ये सगळे विषय असतील तर आपल्याला देवाचं दर्शन होणार नाही. एखाद्या माणसाने आपल्या गळ्यामध्ये दगड बांधला आहे 20 किलोचा आणि पाण्यात उडी घेतली तर तो तरेल का? तसा आपण सगळा विषय आपल्या पिंडामध्ये आहेत, सगळे विषय आपल्या पिंडामध्ये आहेत. तो काम आहे, तो क्रोध आहे, लोभ आहे, मोह, दंभ, संशय, चिंता आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे, अहंकार आहे. हे सगळं आपण गळ्यात बांधलं आहे तर आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येणार नाही. जसं एखाद्या द्वैतातल्या माणसाला 20 किलोची दगड गळ्यात बांधली आणि पाण्यात गेला, पोहता येईल का त्याला? खालीच जाईल ना तो. तसा आपल्याकडे विषय जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्याला या ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये पडणार नाही. कारण आपल्या आत्मतत्वावर मळविक्षेप आवरून आलेला आहे. आपल्या आत्मतत्वावर ते विषय बसलेले आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ, संशय, चिंता आहे, हे सगळ्यांनी आपल्याला झपाटलेलं आहे. रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे, अहंकार आहे, हे सगळे ज्या वेळेला बाजूला होतील आणि ते बाजूला काढण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. अंतःकरणामध्ये भगवंत वास्तव्याला आलेला आहे. हेरुतरी सर्वांच्या हृदय देशी, मी आमुख आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे हारण्याशी, ते वस्तुगामी ज्ञानोबाला सांगतात. ती वस्तू मी आहे, पण त्या वस्तूवर काय आहे? मळविक्षेप आवरून आलेला आहे. मग ते बाजूला काढण्याचं साधन काय? तर नाम आहे. भगवंताचं नामस्मरण सातत्याने चाललं तर भगवंत काय करतो? आपल्या हृदयामध्ये प्रगट होतो. आणि हृदयामध्ये ते चैतन्य प्रगट झालं की विषय आपले आपापच बाजूला होतात. म्हणून इथं काय सांगतात की आता अर्जुनाचं आणि भगवंताचा संवाद चालू आहे आणि ब्रह्मरस वाढणार आहे. ह्या 6व्या अध्यायामध्ये योगाभ्यास कसं करायचा, त्या भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, तो अभ्यास कसा करायचा, भगवंताला प्राप्त करण्याचा अभ्यास आहे. जसा आपल्याला संसारामध्ये जसा अभ्यास आहे, आपल्याला पुस्तकांचा अभ्यास आहे, कोणी कॅसेट लावून अभ्यास करतो, कोणी पुस्तकांच्याद्वारे, कोणी कॉम्प्युटरद्वारे, कोणी आपल्या मोबाईलमध्ये, असे अनेक साधनं आहेत ज्ञान मिळवण्यासाठी. तसं भगवंतापर्यंत जाण्यासाठी आपल्याला आत्मसंयम योग म्हणजे आपला ध्यानयोग हा सगळ्यात महत्त्वाचा साधन आहे. आणि तो एकदा तुमच्या हातात आला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती ताबडतोब होतो. बसल्या बसल्या लिहिलं की नाही, ठाईचे बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. ठाईच बैसुनी करा एकचित्त म्हणजे एका जागेवर बसा आणि तुमचं चित्त एकाग्र करा आणि तुम्हाला त्या भगवंताचं दर्शन ताबडतोब होईल. असं ज्ञानोबारांनी पण लिहिले, रामदास स्वामींनी पण लिहिले. एकांती उगीच बैसावे, त्याने समजून घ्यावे. एकांतामध्ये जा, बसा, समजून घ्या.
अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. अखंड श्वास घ्या सोडा, श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष द्या. कारण श्वास हाच आपला देव आहे. श्वास गेला की डॉक्टर काय करतो? डॉक्टर लगेच जाहीर करतो गेला म्हणून. मग देव कुठे आहे? आपला श्वास हाच देव आहे. मग त्या श्वासाला आपण कसं कंट्रोल करायचं? श्वासाला आपण आपल्या आटोक्यात कसं आणायचं? श्वासाला आपण कसं जिंकायचं? कमीत कमी श्वास करून त्या जाणारे जे श्वास आहे ते आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताच्या नामस्मरणातून आपल्याला कसं साठवता येईल? साठविला जेही हृदय मंदिरी तयांची संपली येर झार. तुकोबाऱ्या सांगतात, साठविला जेही हृदय मंदिरी. म्हणून ज्याने आपल्या भगवंताला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवला त्यांची संपली येर झार. म्हणजे त्यांना परत यायचं नाही ना जायचं नाही. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाले ते. एवढा सोपा परमार्थ आहे. एवढा सोपा परमार्थ करून ठेवलेला संतांनी. पण संतांच्या मार्गामध्ये कोणी जातच नाही. संतांच्या मार्गामध्ये जायला तर पाहिजे, कोणी येतच नाही. का? तर माल घालायला लागतो, मटण मच्छी बंद होतो. आपण जी मटण मच्छी खातो त्याच्यामध्ये, त्या बकऱ्यामध्ये, त्या कोंबडीमध्ये देव आहे. आपण त्याला बाजूला करतो आणि त्याचा मांस खातो आपण. मग आपल्याला देव प्रगट होईल का? अजिबात देव प्रगट होणार नाही. का? आपण त्या भगवंतालाच काय करतो? भगवंतालाच त्या कोंबडीतून, त्या बकऱ्यातून, माशातून आपण बाजूला करतो आणि त्याचा मांस खातो. मग आपल्याला देव प्राप्त होईल का? मला उत्तर द्या. होईल का देव प्राप्त? नाही प्राप्त होणार. कारण आपण तो जीव आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणजे प्रत्येक घटामध्ये तो आहे. तो कोंबड्यामध्ये, तो कुत्र्यामध्ये, तो मांजरामध्ये, तो गाढवामध्ये. आणि म्हणून गाढवामध्ये होता म्हणून ज्ञानोबारांनी काय केलं आहे? गाढवाच्या पाठीवर हात ठेवला आणि वेद बोलायला लागला गाढव. तसं आपण पण गाढव आहेत. या गाढवाच्या, माझ्यासारख्या गाढवाच्या पाठीवर हात पडला आमच्या गुरूंचा आणि म्हणून हे गाढव बोलायला लागलं. आणि त्या गाढवाला काहीच बोलता येत नव्हतं. प्रत्येक माणूस कसा आहे? तर प्रत्येक माणसामध्ये तो आत्मा आहे. प्रत्येक जीवामध्ये तो आत्मा आहे. पण त्या आत्मतत्वाची ओळख करून देणारा गुरु भेटला पाहिजे. असो त्या बोलाची मोठाली ताटे बनून त्यात मोक्षरस वाढून निष्कामी लोकांना ही ग्रंथरूपी मेजवानी केली आहे. संजय सांगतो धृतराष्ट्राला, अरे राजा, बघ आता भगवंताने, भगवंत कृष्ण परमात्म्याने ही ब्रह्मरसाची ताटं ह्या अर्जुनासाठी वाढल्यात आणि आपल्याला अनायासे म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करताना आपल्याला आपोआप जे ज्ञान भेटणार आहे. तू जरा ऐकून घे. तू ऐक जरा काय सांगतो भगवंत. एवढी मेजवानी आहे, रसरसित मेजवानी ब्रह्मरसाची. पण नाही ना, तो पुत्रमोहाने अडकलेला आहे. काय झालंय? पुत्रमोहाने तो अडकलेला आहे. पुत्रमोहाने काय केलेलं आहे? तो अडकला आहे. म्हणून काय एक शब्द वापरला त्याने इथे, हे जाणून मनी हासिला. संजय मनामध्ये हसलाय. म्हणे म्हातारा मोहे नाशिला. हा म्हातारा खेरडा पुत्राच्या मोहामध्ये अडकलाय. एरवी बोलू तरी भला झाला अवसरी ये. याला बोलून काही फायदा नाही सांगितलंय. याला कृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचं जे काही संवाद चाललेला आहे त्या संवादामध्ये भगवंताचा अर्जुनाला ती कुंडलीने जागृत करून ब्रह्मरंध्रात जाऊन कसं स्थिर व्हायचं हे सांगणार आहे. म्हणजे गुह्य ज्ञान सांगणार आहे. आणि गुह्य ज्ञान सांगण्यासाठी संजयाने धृतराष्ट्राला जबरदस्ती केलेली आहे. पण तो काय ऐकायला तयार नाही. कारण त्याला काय पाहिजे? त्याला फक्त हे पाहिजे की माझी मुलं कशी आहेत, बस, बाकी काय नाही. ते त्या माझं राज्य आणि माझी मुलं याच्या पलीकडं त्याला ब्रह्मरसाचं काही घेणं नाही पडलं. आणि म्हणून अशी जगामध्ये काही माणसं आहेत की त्यांना ब्रह्मरसाचं काही घेणं नाही. त्यांना आपली बायको भलं, पोरं भलं, संसार भला, प्रॉपर्टी भले, गाडी बंगला, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच सुचत नाही. अरे पण हे तर सगळं नाशिवंत जाणार एक दिवस. तुझं नव्हे, तुझं शरीर, इतरांचं काय विचार? आपलं शरीरच आपलं नाही, इतरांचा विचार काय करायचं? आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे.
त्या भगवंताला भावबळावर धरा. भावबळे आकळे एरवी नाकळे. भावाच्या बळावर भगवंताला प्राप्त करता येतो, पण तिकडं कोणाचंच लक्ष नाही. आणि म्हणून प्रत्येक माणूस धृतराष्ट्रासारखा आंधळा आहे. आंधळेची जण अवघेची आंधळे तुकोबाऱ्या सांगतात. सगळेच लोक आंधळे आहेत. आंधळेची जण अवघेची आंधळे, सगळेच लोक आंधळे आहेत. आता आम्ही कोणाला ज्ञान सांगणार? प्रत्येक माणूस हा आंधळा झालेला आहे. या मायेमध्ये येऊन तो अडकलेला आहे. मनुष्य हा ब्रह्मच आहे. प्रत्येक जीव हा ब्रह्म आहे, पण आपण त्या ब्रह्माला विसरलो आहे आणि ह्या संसारामध्ये अडकलो आहे. मग या मोहाच्या पाशातून कोण मोकळं करणार आपल्याला? ज्ञानोबराय काढणार आहेत या 6व्या अध्यायामध्ये. म्हणून 6वा अध्याय घेतलेला आहे. 6वा अध्याय काय घेतला आहे? ज्ञानोबरांच्या ओळी ऐकून आपल्याला गुरुकृपेने हा ज्ञान होणार आहे आणि आपण या संपूर्ण संसाराच्या मोहातून आपल्याला बाजूला निघता येईल. आणि जर यामध्ये मोहामध्ये आपण अडकलो तर आपल्याला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम, परत परत आपल्याला जन्माला यावं लागेल आणि मनुष्य देह मिळणार नाही. मग आपण कुठल्या जन्माला जाऊ ह्याचा विचार प्रत्येकाने करा. कारण जसं जसं अंतकाली आपल्या जशा वासना असतील तशा वासनेच्या पोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि ह्या आत्मसंयम योगातून आपल्या वासना आपल्याला बाजूला करता येतात आणि भगवंताची मिठी आपल्याला ह्याच जन्मात आपल्या भगवंताची मिठी पडते. आता आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियांते चोरुणी जेवी तयासीची फावे. ज्ञानोबा सांगतात, आता मेजवानीत उजेडा करता नित्य नवी अशी आत्मज्योतीची ठाणवई करून त्या उजेडात इंद्रियांना न कळत मेजवानीचे सेवन करील त्यालाच तिची प्राप्ती होईल. म्हणजे जे भगवंताने ज्ञान अर्जुनाला गुह्य ज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे ती कशी आहे मेजवानी? तर या आत्मप्रकाशामध्ये स्वतःच्या आत्मप्रकाशातूनच भगवंताला बघता येतो. दिवे लावून भगवंताला बघता येत नाही. रोषणाई करून भगवंताला बघता येत नाही. बॅटरी मारून भगवंताला बघता येत नाही. आपल्या स्वतःच्या आत्मप्रकाशामध्ये भगवंताला बघता येतो. आपला स्वतःचा एक आत्मप्रकाश आहे प्रत्येकाचा, पण तो आत्मप्रकाश आपल्याला माहीत नाही. आणि त्याच्याबद्दल भगवंत इथं सांगतो अर्जुनाला. आणि ती मेजवानी संजयाला ऐकायला मिळालेली आहे. आणि संजयाला दिव्यदृष्टी असल्यामुळे, संजयाला व्यासाने दिव्यदृष्टी दिल्यामुळे त्याला हे सगळं कळतं आणि त्या धृतराष्ट्राला कळत नाही. तो मोहामध्ये अडकलेला आहे. आणि हीच गत आपली झालेली आहे. आपल्याला तसा गुरु मिळत नाही. आपल्याला तसा गुरु मिळाला पाहिजे. गुरु कसा पाहिजे? जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू सांगितलं आहे. संत रामदास सांगतात, जीव शिव ऐक्य करी, जीवाचा आणि शिवाचं ऐक्य करून देतो त्याला गुरु म्हणा, बाकी गुरु नाही. बाकी गुरु काय कामाचे नाही सांगितले. शिष्य असं न लविती साधन, न करविती इंद्रिय दमन, आयशा अडक्याचे गुरु 3 मिळाले तरी फेकून द्यावे, रामदास स्वामी सांगतात. शिष्याला साधन नाही लावीत. साधन म्हणजे जे गुरु शिष्याला ध्यानाला बसत नाही, अभ्यास करायला सांगत नाही. अभ्यास म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं, याला अभ्यास म्हणतात. नाहीतर तुम्ही पुस्तकं वाचणं म्हणजे अभ्यास नाही. इथं ज्ञानोबाने तो अभ्यास नाही सांगितला. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं हा अभ्यास सांगितले. म्हणून अभ्यास योग आहे, आत्मसंयम योग 6वा. आणि आपल्या आत्मप्रकाशामध्ये आत्मज्योतीची ठाणवई करून, म्हणजे आपली आत्मज्योत स्वयंभू आपण प्रज्वलित करून आपल्या स्वतःची आत्मज्योत प्रज्वलित करायची त्या महावाक्याच्या बोधातून. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे ठावे, माता हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा. गुरु काय करतात? नुसता माथ्यावर हात ठेवत नाही, थापडतात त्याला आणि सांगतात, उठ, जागा हो. या मृत्यू लोकामध्ये तू आलायस आणि झोपलायस. तुला स्वतःचं ज्ञान माहीत नाही. तू कोण आहेस? हे जग सगळं स्वप्न आहे. या स्वप्नातून उठ आणि जागा हो. हे जग सगळं स्वप्न आहे, स्वप्नमय जग आहे. जग कसं आहे? स्वप्नासारखं आहे. स्वप्न खरं आहे का मला सांगा तुम्ही? स्वप्नामध्ये आपल्याला सगळं खरं वाटतं. स्वप्नी जे देखीजे ते स्वप्नीच साच आपिजे, चेल्यावरी मग काहीच नाही. ज्ञानोबा सांगतात, स्वप्नी जे देखीजे ते स्वप्नीच साच आपजे.
स्वप्नामध्ये जे बघतो ते स्वप्नात हे तोपर्यंत खरं वाटतो. जागं झाल्यावर चिल्यावर मग काय, जागं झाल्यावर काय आहे का, गेला स्वप्न. पण स्वप्नात खरं वाटतं की नाही? तसं आपल्याला हे जग खरं वाटतं, पण जग खरं नाही. ज्ञानोबराय सांगतात हे जग सगळं खोटं आहे. जे दिसतं यात दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग दिसत नाही ते काय, ते परब्रह्म आहे, तो भगवंत आहे, आणि त्याला आपल्याला धरता यायला पाहिजे. जे दिसत नाही ते खरं आहे. माया दिसे परिनासे. बघा आपल्याला सगळी माया दिसते, जगामध्ये सगळी माया आहे. जे जे दिसतं ते सगळं मायाचे. दिसे भासे ते रूप मायेचे. माया दिसे परिनासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. ब्रह्म दिसत नाही पण तो नासत नाही. तो असतचे असे सर्व काळ. जे जे साकार दिसे ते ते कल्पांती नासे. जे जे आपल्याला दिसतं त्याचा नाश होणार आहे. स्वरूप ते असतचे असे सर्व काळ, म्हणजे स्वरूप आपलं आहे तो आजही आहे, याच्या आधी होता, याच्या नंतर पण असणार. म्हणून आपल्याला स्वरूप साक्षात्कार व्हायला पाहिजे, स्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे. स्वरूपच आपलं काय आहे, आत्मस्वरूप हेच आपलं खरं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे काय, म्हणजे भक्ती आहे. आत्मज्योतीची ठाणवाई करून त्या उजेडात जो इंद्रियांना नकळत मेजवानीचे सेवन करील त्यालाच तिची प्राप्ती होईल. इंद्रिया नेनता भोगीजे. इंद्रियांना पण माहीत नाही का आपण भगवंताशी एकरूप झालेलं आहे. एवढी काय होतं, एवढे आपल्या त्या भगवंताच्या नामाशी, त्या ध्यानाच्या माध्यमातून आपण भगवंताशी एकरूप होतो. इंद्रिया नेनता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमयासी. ज्ञानोबा सांगतात म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातो आपण. आणि आपल्यालाच माहीत पडत नाही आपण किती वेळ, 1 तास ध्यान केला किंवा 2 तास ध्यान केला, आपल्यालाच आपलं भान नसतं ध्यानामध्ये. आणि त्या स्वरूपाशी आपण एकरूप होतो. आणि ह्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. असा आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे की आपल्या संपूर्ण इंद्रियांचा विसर पडला पाहिजे. येत श्रवणाचे निपांगे, विन श्रोतया होवावे लागे. हे मनाचे निजांगे भोगीजे गा. या ठिकाणी श्रवणाचे साधन जे कान ते टाकून देऊन श्रोत्यांनी मनानेच उपभोग घ्यावा. म्हणजे आपल्याला श्रोत्यांनी काय करायला पाहिजे, जे कान आहेत, कानाचं काम काय, श्रवण करणं. पण कानाने श्रवण करता करता आपण त्या मनाशी एकरूप होतो. आणि श्रोत्यांनी मनानेच उपभोग घ्यावा. आणि भगवंताचं दर्शन आपण काय करतो, तर मनानेच घ्यायला पाहिजे. आपण श्रवण केलं तर श्रवण केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार होतो. आणि भाव तयार झाल्यानंतर आपलं मन रामरूप होतो. म्हणजे श्रवणाच्या माध्यमातून जे काय आपल्या आतमध्ये जाईल, मग आपण अंतर्निष्ठ होतो. अंतर्निष्ठ झाल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये त्या राम नामाचा भाव, त्या नामाचा भाव सुरू होतो. आणि मन काय होतं, रामरूप होतो. मनच रामरूप होतो. श्रवणाचं काम पण राहत नाही तिथे. पण श्रवण काय करतो, तर जसा गुरु शिष्याच्या संवादातून जसे कल्याण स्वामी घडले, रामदास स्वामीच्या उपदेशातून जसे कृष्ण परमात्म्याच्या उपदेशातून उद्धव घडला, तसाच कृष्ण परमात्म्याच्या उपदेशातून अर्जुनही घडलेला आहे. आणि तसं आपण पण आपल्या गुरुच्या दिलेल्या उपदेशातून आपण घडू. जर असं ज्ञान मिळत असतं तर भगवंतांनी कुरुक्षेत्रावर गीता कशाला सांगितली असती. म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. श्रवण भक्ती जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. ज्याने श्रवण केलं नाही त्याला परमार्थ जमणार नाही सांगितलंय. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ, श्रवण विना. आपण श्रवण केलं नाही
मग श्रवणाव्यतिरिक्त जी जी आपली भक्ती होते ती सगळी फुकट गेली सांगतात रामदास स्वामी. जे काय आपण पूजा केली, पाठ केली, तीर्थयात्रा केली, अमुक केला, धमुक केला, यज्ञ केले, हवन केले, ते सगळे व्यर्थ गेले सांगतात. आणि म्हणून आपल्याला संवाद ऐकला पाहिजे. संवाद ऐकून मग कृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा, कृष्ण परमात्मा आणि उद्धवाचा भागवतामध्ये संवाद आहे, या ज्ञानेश्वरीमध्ये संवाद आहे, अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद आहे. त्या संवादातूनच आपल्याला ज्ञान होतो. कारण अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखीत. आतमध्ये ते अमृताचं श्रवण होतं. तुमच्या अंतःकरणामध्ये जे काय हे शब्द निघतात गुरुकृपेने, ते तुमच्या अंतःकरणामध्ये उतरतात आणि तुमचा अंतःकरण मलिन आहे तो स्वच्छ होतो. आणि एकदा का स्वच्छ तुमचा अंतःकरण झाला की भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहेच, प्रगटच होतो. तो भगवंत प्रगटच आहे, वस्तू प्रगटच असे. वस्तू तुमच्या हृदयामध्ये प्रगट आहे, पण त्या अंतःकरणावर आलेला मळ विक्षेप आवरण बाजूला करण्याचं काम श्रवण करतो. म्हणून जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसाव परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवण विना. एक 9वी भक्तीतून श्रवण मायनस केला तर सगळ्या भक्त्या खाली पडतील, सगळी भक्ती खाली पडेल. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, सगळ्या भक्त्या खाली पडतील. श्रवण असेल तर श्रवणाची पायरी आहे. श्रवण असेल तर मग बाकीच्या पायऱ्या तुम्हाला चढता येतील, आत्मनिवेदनापर्यंत जाता येईल. पण श्रवण भक्ती फार महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाची भक्ती श्रवण भक्ती आहे. आहाच बोलाची वालिफ फेडिजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे. मग सुखेची सुखाडीजे सुखाची माझी. बोल रूपी साल अगोदर काढून टाकून बोलाचे लक्ष जे ब्रह्म तेथे तद्रूप होऊन मग सुखाची आणि सुखाची गोडी द्यावी. म्हणजे बोलरूपी साल अगोदर काढून जे काय आम्ही बोलतो ते बाजूला काढा आणि बोलाकडे लक्ष बोल आमचे जे आहेत म्हणजे शब्द जे आहेत ते शब्दाकडचे लक्ष बाजूला काढा. आणि काय करा सांगितले, हे तो लक्षार्थ अनुभवणे. म्हणजे परब्रह्म स्वरूपाशी आपण एकरूप कसं हो ह्याच्याकडे लक्ष द्या. जे काही शब्द निघतात ते शब्द कशासाठी आहे तर भगवंताच्या आत्मस्वरूपाशी, भगवंताच्या त्या चैतन्याशी, भगवंताच्या त्या नामाशी, भगवंताच्या त्या भक्तीशी एकरूप कसं व्हायचं एवढ्यासाठी हे शब्द आहेत. शब्द कशासाठी आहेत? भगवत भाव म्हणतात त्याला. भगवंताचा अंतःकरणामध्ये भाव तयार होण्यासाठी हे शब्द आहेत. एकदा का भगवंताचा भाव तयार झाला की ते शब्द पण काय, शब्द पण बाजूला होतात आणि आपण त्या वस्तूशी एकरूप होतो. वस्तू म्हणजे त्या भगवंताशी आपण एकरूप होतो. भगवंताशी एकरूप होण्यासाठी शब्द आहेत. शब्द कशासाठी आहेत? भगवंताशी एकरूप होण्यासाठी शब्द आहेत. आणि एकदा का त्या भगवंताशी आपण एकरूप झालो का शब्द पण निघून जातात. म्हणून रामदास स्वामींनी लिहिले हे तो लक्षार्थ अनुभवणे. त्या ब्रह्मवस्तूकडे सातत्याने नामाकडं लक्ष ठेवून त्याचा अनुभव घेण्यासाठी परमार्थ आहे. हे तो लक्षार्थ अनुभवणे. हे तो वाच्यार्थ काय काम आहे, वाचेचं काय कामच नाही सांगतात पुढं. पण मुख्य अनुभवाचे खुणे वाचाग्रत काय काम आहे. कारण जेथं परा पश्चंती मध्यमा वैखरी, जेथं ओसरती चारी, जेथं चारी वाणे बंद पडतात आणि आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. आणि तो आत्मसंयम योग. आत्मसंयम योग काय? त्या परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे आत्मसंयम योग.